तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं 2 दिवसांचं अधिवेशन शिर्डीत आजपासून सुरू झालंय। या अधिवेशनात पक्षाध्यक्ष अजित पवारांसह सगळे दिग्गज नेते आज दिसले। मात्र जुने जाणते नेते छगन भुजबळ यांनी नावापुरती इथं हजेरी लावली आणि तासाभरात शिबिराला रामराम ठोकला। यावरून आता भुजबळांच्या नाराजीच्या जुन्या चर्चा नव्यानं सुरू झाल्या। भुजबळ आले, हजेरी लावून गेले। शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नाराजी नाट्य। अजित पवारांची भेट न घेताच भुजबळ रवाना। शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं 2 दिवसांचं अधिवेशन सुरू झालंय। कालपर्यंत या अधिवेशनाला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दांडी मारणार अशी चर्चा सुरू होती। मात्र आज सकाळी वेगळंच चित्र बघायला मिळालं। माजी मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला आले, मात्र फक्त 1.5 तास हजेरी लावली आणि तडकाफडकी निघून गेले। याबद्दल त्यांना विचारलं असता मी प्रफुल्ल पटेलांना शब्द दिला होता म्हणून आलो होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी जाताना दिली। नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही। हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही। मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं, गळ घातली। प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे। दरम्यान या अधिवेशनात तुम्ही अजित पवारांची भेट घेतली का असा प्रश्न भुजबळांना विचारला, तेव्हा मात्र भुजबळांनी मौन बाळगलं। सर, तुम्ही काही तासातच माघारी जात आहात, 2 दिवसीय शिबिर आहे। मी शब्द दिला होता आपल्या प्रफुल्ल पटेल साहेबांना की मी थोडा वेळ येईन, माझी तब्येत नाही बरोबर। दादांची तुम्ही भेट घेतली का? भुजबळ हे अजूनही नाराजच आहेत का? सर, तुम्ही दादांची भेट घेतली का? पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, तुम्ही भेट घेतली नाही? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना छगन भुजबळांना 2 वेळा उपमुख्यमंत्री पदासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदं मिळाली। शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानंतर सुद्धा भुजबळांना मंत्रिपद मिळालं। मात्र या महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आणि तेव्हापासून भुजबळांचं नाराजी सत्र संपतच नाहीये। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांनी मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुद्धा दांडी मारली होती। नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला भुजबळ गैरहजर होते। त्यानंतर सुद्धा अजित पवार, सुनील तटकरेंनी मनधरणीचे कोणतेच प्रयत्न केले नाहीत। शपथविधीनंतर धनंजय मुंडे यांच्या व्यतिरिक्त भुजबळ कुणालाच भेटले नाही। पक्षाध्यक्ष अजित पवारांच्या मंगळवारच्या आमदार बैठकीला सुद्धा भुजबळ गैरहजर राहिले। बुधवारी पंतप्रधान मोदींच्या महायुती आमदारांसोबतच्या बैठकीला सुद्धा भुजबळांनी दांडी मारली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेल्या भुजबळांना अजित पवारांच्या पक्षाकडून डावललं जाते हे उघड आहे। मात्र भुजबळ सुद्धा पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नावापुरती हजेरी लावून बंडाच्या पावित्र्यात असल्याचं वारंवार दाखवून देतात। त्यामुळे भुजबळांच्या नाराजीत नव्या बंडाची नांदी आहे का हे भविष्यातच कळेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, शिर्डी।